बाबासाहेबांच्या भावना मला समजतात, पण ह्या जीवित भावना आहेत. आम्ही ओटी पोटातून गातो त्याला अर्थ होणार नाही काही, लक्षात घ्या. काय सांगत होतो की बाबासाहेबांच्या रिवायवल ऑफ बुद्धिझममुळे काय घडलं, आमचे सण बदलले, समारंभ बदलले, उत्सव बदलले, लेणे बदलले आणि गाणे देखील बदलले. भोंडल्याची पंचमीची गाणी गाणारी माझी महिला आज ते नाही म्हणत आहे. ती म्हणते मी नवी कहाणी होऊन वाणी गाते भीमाची गाणी, मी नवी कहाणी चाहूल असे मी काळाची, मी माय उद्याच्या बाळाची, ते बालक माझे बालपणी तोडील फुले आभाळाची, चंद्रावरती करील स्वारी पोर इथे गोपाळाची, मी वाट पाहते आज उद्याची, अशी मोरणी वाणी मी नवी कहाणी. ही महिला काय वाट पाहते? हिच्या समोर कुठली संस्कृती आहे? बाबासाहेबांच्या आधी तर तुम्हाला संस्कृतीच नव्हती कोणती. बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिला तिथून पुढे संस्कृतीला सुरुवात झालेली आहे. म्हणून तमाम गायकांच्या, संगीतकारांच्या, सगळ्या साधकांच्या साधनेचे गुरु महागुरु बाबासाहेब ठरतात. वाचा असलेल्या किंवा बोलता ज्याला येते, वाणी असलेल्या अशा कोणत्याही माणसाला कोणताही गुरु गाणं शिकवेल यात मोठी गोष्ट नाही आहे. मी शिक्षक म्हणून बोलतो, ज्याला वाणी आहे, ज्याला वाचा आहे, ज्याला बोलता येते अशा माणसाला गाणं शिकवणं अवघड नाही आहे. परंतु युगायुगाच्या मुक्या असलेल्या माणसाच्या कंठामध्ये आत्मनिर्भरतेचा सूर पेरणारे बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं गुरूंचे गुरु ठरतात. मित्र, मुक्यांना बोलतं केलं म्हणून तर मूक नायक तुम्ही म्हणता. त्यांना मुक्यांना बोलतं करणारा किती जबाबदारी आहे आपल्यावर, किती काम करावं लागेल, किती सजगता ठेवावं लागेल. कारण त्या क्षणापासून तुमचं सगळं सुरू झालेलं आहे. कल्चर सुद्धा तिथून सुरू झालं. यापूर्वी तुमची कल्चर नव्हती. जसं बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे की आय हॅव नो मदरलँड. कारण जिथे कुत्र्या मांजऱ्यापेक्षाही वाईट वागवलं जात होते त्याला मी मदरलँड कसं म्हणूया. तुम्ही प्री बाबासाहेब ज्याला कल्चर म्हणतात ती कशी काय कल्चर असू शकते की जिथं एक ग्लास पाणी तुम्ही मोहताज होता, एका ग्लास पाणी, एक ग्लासभर पाण्यासाठी, ती तुमची कल्चर असू शकते? हाऊ इट इज पॉसिबल? तिथून पुढे कल्चर सुरू झालेली आहे. म्हणून वामनदादा खूपच सुंदर रचना करतात. भीमवाणी पडली माझ्या कानी, तीच वाणी ठरली माझी गाणी. भीमवाणी 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 पडली माझ्या
हलविला भारत खंड झोपून आपुले दंड झोपून आपुले दंड भीमगर्जना 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 करीत होता भीमगर्जना करीत होता महाडच्या मैदानी महाडच्या मैदानी देशात पसरली सारी देशात 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 महाडची ललकारी देशात पसरली सारी उपसून जुन्या तलवारी उपसून जुन्या तलवारी या म्हणे एकदा दारी या म्हणे एकदा दारी एका हाकेने प्रेम उठले एका हाकेने प्रेम
भीमवाणी पडली माझ्या कानी. मित्रो, भिक्षू संघ या ठिकाणी आहे आणि भिक्षूंचं मार्गदर्शन तथागताच्या नंतर आपल्याला मिळत आलेलं आहे. एक सुंदर प्रसंग सांगतो. मोगलीपुत्र तिस्स आणि सम्राट अशोक यांच्यामधला प्रसंग आहे. मोगलीपुत्र तिस्सला सम्राट अशोक म्हणाले की मी 84,000 विहार बांधले, 64,000 स्तूपांची रचना केली आणि प्रश्न विचारला की मी धम्मदायक होऊ शकेल, म्हणजे धम्मऋणातून एक प्रकारे मुक्त होऊ शकेल का? मोगलीपुत्र तिस्स जे सम्राट अशोकांचे गुरु होते, काय उत्तर द्यावं मोगलीपुत्रांनी? ते म्हणलं, राजा, हे एका अशोकाचं काम झालं, पुढच्या अशोकांचं काय? पुढच्या अशोकांचं काय म्हणाले? आणि संघमित्र आणि महेंद्र तिथंच होते. अशोकाने आदेश दिला, दोघांनाही आदेश दिला की हे दायित्व तुमच्याकडे सुपूर्द करत आहे. आणि राजपुत्र असलेले संघमित्र आणि महेंद्र दोघंही 7 समुद्र ओलांडून घरदार राजवाडा सोडून धम्माच्या प्रचारासाठी निघाले. साधा प्रसंग आहे. 10 खोली सोडणं होत नाही आपल्याच्या. पण ते आनंद आहे. त्या ठिकाणी आमचे पत्रकार साहेब आहेत, मोठे पत्रकार, आणि सत्यपालजी आहेत. 10 खोली सोडणं होते आपल्याच्याने. किती छोटे माणसं आहेत आपण, किती क्षुद्र आहेत. क्षुद्र म्हणजे वर्तनाने क्षुद्र. आणि परंपरा कोणती आहे? राजपुत्र राजसिंहासन सोडून निघतात. याचे वंशज आहेत तुम्ही, विसरलात तुम्ही. एक सिंह, मादी सिंह, सिंहीण म्हणा, गरोदर होती आणि एका झीलवरनं छलांग मारायला निघाली. त्या छलांगमध्ये बछड्याला जन्म दिला आणि ते बछडं जे आहे, सिंहाचा छावा, तो त्या पाण्यात पडला. खाली धनगर होता मेंढर घेऊन. ते बछडं धनगराने उचललं आणि त्यांना लहानाचं मोठं केलं. आणि सिंहाचं पिल्लू मेंढराच्या कळपामध्ये जगलं. आणि नवल वाटेल तुम्हाला, ते मेंढरासारखं म्याव म्याव करू लागलं. एका दिवशी एका सिंहानं या मेंढराच्या कळपावर हल्ला केला. त्याला नवल वाटलं की मेंढर तर ठीक आहे, पळालेत मला, पण त्या मेंढराच्या कळपामध्ये सिंह पळतोय मला घाबरून. त्यानं मेंढर सोडून गेले, सिंहाला पकडलं. सिंहाला पकडल्यानंतर फरफटत एका झीलच्या काठावर त्याला घेऊन गेला. त्याची मान पकडली, त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब दाखवलं आणि म्हणाला, बघ, तू मेंढरू नाहीये, तू सिंह आहे रे. आणि ते रूप पाहिलं, त्या तू मेंढर म्हणून जगलेल्या सिंहानं पहिल्यांदा आपलं रूप त्या पाण्यामध्ये पाहिलं आणि जी आरोळी निघाली तिचं नाव आहे सिंहगर्जना. पहिल्यांदा समजलं की मी सिंह आहे. आपण कोण आहे? किती तपस्या आहे आपल्या महापुरुषांची. पाहिलं तुम्ही, काय काय अन्याय सहन करावं लागले, पाहिलं तुम्ही. तुम्हाला काय करायला पाहिजे तुम्हीच विचार करा. मी नाही सांगणार, सांगायला खूप आहे, माझा गळा बसत चाललाय आता. सांगून सांग. वामन पिकाची काळजी कशाला, नको तान देऊ उगीच घशाला. जमतील साऱ्या तुझ्या लेकी बाळी, संपता भूपाळी सकाळी सकाळी. असं वामनदादाने लिहून ठेवलेलं. आत्मपरीक्षण करायला पाहिजे आपण. मी अशोकाचा किस्सा सांगत होतो. आणि अशोकाच्या आदेशावर संघमित्र आणि महेंद्र निघाले, सिंहाचे छावे.
पण अशोकाला भीती वाटते की त्यांची आई काय म्हणेल. आणि ती तर आई आहे ना, तिचं मन तर कनवाळू आहे. म्हणते आनंद, कनवाळू मन आहे तिचं. आणि वामनदादा काव्य करतात, वदे तुमची माता नका जाऊ दूर, नकारे जीवाला असा लावू घोर. नका म्हणजे बाळांना म्हणते, वदे तुमची माता नका जाऊ दूर, नकारे जीवाला असा लावू घोर. संपदा किनारा कशाचा निवारा, सोबत तुम्हाला सागराच्या लाटा. जा संग मित्रा, जा रे महेंद्रा, सीमे पार जा जम्बू द्वीप गाठा. जम्बू द्वीप गाठा. अतिशय सुंदर रचना आहे.
जा संगमित्रा जा रे महेंद्रा सीमे पार जा जम्बूद्वीप गाठा. मित्रो, हा वंश आहे आपला, ही परंपरा आहे आपली, ही संस्कृती आहे आपली. आणि तुम्हाला कोणी अडवत नाही. तुम्हाला सांगतो, या जगामध्ये तुम्हाला अडवण्याची क्षमता कोणातच नाही. एक गाथा आहे धम्मपदामध्ये, जयं वैरं पसवती दुःख सेती पराजितो उपसंतो सुखं सेती हितवा पर जय पराजय. मला प्रॉब्लेम केव्हा माहिती आहे का? मी जेव्हा दुसऱ्यासोबत कॉम्पिटिशन करायला लागतो, हा माणूस दुःख निर्माण करतो. लक्षात घ्या. जयं वैरं पसवती, मग हरल्यानंतर दुःख सेती पराजितो. बुद्धानं काय शिकवलं? नो कॉम्पिटिशन. तुम्ही स्पर्धा कशाची करताय? दुसऱ्याची स्पर्धा करू नका. आणि वाक्य लिहिलंय गाथेमध्ये, सेकंड लाईन आहे, उपसंतो सुखं सेती हितवा जय पराजयं. जो जय पराजयाच्या भानगडीतच पडत नाही तो सुखी ग्रस्त आहे असं बुद्ध म्हणतात. काय कॉम्पिटिशन चालली? अरे कॉम्पिटिशन करायची तर स्वतःशी करा. दुसऱ्याशी नका करू, ती सीमा होईल तुमची. तुम्ही माझ्याशी कॉम्पिटिशन करू नका. कसा संचय आहे, कसे वाजवतात, कसे गातात, हे लक्षात घ्या. आम्ही अदिन्न दाना वेरमणी वाले माणसं आहे. कसे माहित आहे? आदरणीय बनते, यातलं एकही गाणं, एकही सूर कुणाचा चोरलेला नाही. अरे वा, समजलं, लवकर समजलं. पानाती पाता वेरमणी वाले माणसं आहे, कारण आम्ही हिंसेची गोष्ट करत नाही, जी आमच्या बाबासाहेबांनी केलेली नाही, जी बुद्धाने केलेली नाही. मिसअंडरस्टँडिंग आम्ही करणार नाही. प्रश्न विचारतो तुम्हाला, तुम्हाला ओटी कशानं भरायला लावली बाबासाहेबांनी? उत्तर द्या. कशाने भरायला, कशाने सांगितली होती? काय काम करताय? कुणाला फसवताय? दानं ददंतु सद्दाय शीलं रक्षन्तु सब्बदा. सगळ्या दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे? ते धम्माचं दान आहे, ते ज्ञानाचं दान आहे, ते ध्यानाचं दान आहे. ओटी कशानं भरायला चाललाय? अरे 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 अरे, सोडा गोष्टी आता. प्रबुद्ध मार्ग निवडल्यानंतर मागे पाहायचं नाही. देर इज नो रिव्हर्स गेअर. तानाजी मालुसरे काय म्हणतात? तानाजी मालुसरे काय म्हणतात? दोर कापून टाकलेले, रिव्हर्स नाही. तो बाबासाहेबांनी दोर कापून टाकलेले आहेत. तो ज्ञानबिंदू आहे, सिम्बल ऑफ नॉलेज आहे. अमेरिकेचं मोठं विद्यापीठ त्याच्या नावानं सिम्बल ऑफ नॉलेज करतंय, पुतळा बांधतंय. निघा बाहेर, मोहातून बाहेर निघा. भग्ग रागोती भगवा, भग्ग दोषोती भगवा, भग्ग मोहोती भगवा. असं जे वर्तन असते त्याचं नाव आहे भगवान. तो आहे भगवान बुद्ध. तो भगवान म्हणजे तो बेस्टोईंग भगवान नाही आहे. तो भग्ग करणारा आहे, तो भग्न करणारा आहे, तुमच्यातला दोष काढणारा आहे, तुमच्यातला मोह काढणारा आहे, तुमच्यातला राग काढणारा आहे आणि तुमच्यामध्ये प्रज्ञा भरणारा आहे. नुसतं ज्ञान नाही, लक्षात घ्या. भिक्षू संघ आहे म्हणून एक उदाहरण सांगायलाच पाहिजे. करुणानंदजी बुद्ध घोष अभ्यास करत करत कुठे गेले बघा. बुद्ध धम्म कोणी सांभाळलाय? सम्राट अशोकाच्या नंतर बृहदत्त राजाचा वध झाल्यानंतर बुद्ध धम्माला जी ग्लानी आली, कोणी सांभाळला बरं बुद्ध धम्म? तुम्हाला नाव माहित आहेत त्यांचे? दिग्नाग माहित आहे,
वसुबंधू माहीत आहे, धर्मकीर्ती माहीत आहे, नागार्जुन माहीत आहे, अश्वघोष माहीत आहे, बुद्धघोष माहीत आहे? नाही माहीत? करून ठेवा काळजावर. बुद्धघोष अभ्यास करत करत पूर्ण पृथ्वी फिरत आले, काहीतरी कमी वाटलं, शोध लावला की ग्रंथ कुठे मिळतील? श्रीलंकेला जा. बुद्धघोष श्रीलंकेला जातात आणि त्या विहारामध्ये बुद्धघोष एंट्री केल्यानंतर मला त्या पुस्तकांना हात लावायचा. पण श्रीलंकेच्या विहारातले बुद्ध भिक्षू काय म्हणतात? या पुस्तकांना हात लावण्याची तुमची क्षमता आहे हे आधी सिद्ध करा ससो. बुद्धघोषाचं उत्तर आहे. बुद्धघोषाला भिक्षूंनी दिलेलं उत्तर बघा कसं आहे की या विहारांना या पुस्तकांना, या ग्रंथांना हात लावण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे हे सिद्ध करा, मग तुम्हाला पुस्तकाला हात लावता येईल. आणि तो तर बुद्धघोष आहे. बैठक मारली आणि त्या बैठकीत निर्माण झालेला अत्यंत सुंदर ग्रंथ, काय नाव? विसुद्धीमग्ग. विसुद्धीमग्ग या ग्रंथाची निर्मिती तिथे झालेली आहे. द पाथ ऑफ प्युरिटी, ज्याला मराठीमध्ये विशुद्धीचा मार्ग म्हटलेला आहे. हे आहात तुम्ही. म्हणून तर बाबासाहेबांचं फार मोठं वाक्य आहे की बाबांनो, माझा रथ मी इथपर्यंत आणलेला आहे. त्यांना कुवत माहित होती आपली. 14 ऑक्टोबर 1956 जो 5 लाखांचा जनसमुदाय होता समोर बाबासाहेबांच्या, धम्मातला ध तरी माहीत होता का त्यांना? नव्हता माहीत. पण तरी दिला ना बाबासाहेबांना. का दिला? की कुणीतरी यातला जाणकार निघेल, प्रज्ञावान निघेल आणि तो या धम्म तलावाच्या, धम्म समुद्राच्या, धम्मसागराच्या काठावर येऊन एक दिवस हिम्मत करून खाली उतरेल आणि पाणी प्राशन करेल. बाबासाहेब मायनस आपण सगळे, काही फरक नाही पडणार. पण आपण मायनस बाबासाहेब सगळं बिघडलं. गणित समजा कसं. बाबासाहेबांचं वर्तन आपल्यामध्ये यायला पाहिजे. फार सुंदर शेर मला आठवला. बाबा काय लिहितात म्हणजे किती सांगावं किती नाही. 2 संस्कृतीचा संघर्ष मांडतात बाबांना. बघा तुम्ही, हिंमत लावून ऐका, पुढच्यावर सांभाळून बसा जरा. कसले 2 संस्कृतीतला संघर्ष सांगायचा आहे. मला तर जोरात सांगता येत नाही, मला हळूच सांगावं लागेल. त्याच्या आधी तुम्हाला शांत करावं लागेल, मग सांगावं लागेल. मी म्हणालो माणसाला मान दे रे माणस. साधी मागणी आहे आपली की माणसाला माणसासारखं वागवा. म्हणून बुद्ध लिहितात, व्हॉट इज द मेन पॉस्ट्युलेट ऑफ बुद्धा? द रिलेशन ऑफ मॅन टू अनदर मॅन इन धिस लाईफ ऑन अर्थ इज द सेंटर ऑफ माय धम्मा. काय सुंदर वाक्य. माणसाचं दुसऱ्या माणसाशी असलेलं या जगातलं नातं म्हणजे बुद्धाचा धम्म.